बघा आता तुम्ही हे बघा हा विषय तुम्ही समजून घ्या। मी मागं चौकशी लावली, थांबवलेली, परत अतुल साहेब असताना ती चौकशी सुरू केली। आता बरेच विषय आहेत यातले, सगळे विषय कुणी जाऊन तिथं विनंती करत असेल, भेटत असेल, इकडं तिकडे येतो, मग काय त्यांचं चालू असेल ते मला माहीत नाही। परंतु आमचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे सुरू आहे। ज्या दिवसापासून आम्ही हे हातात काम घेतलं आहे त्या दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे आणि आम्हाला वाटतं की आता निश्चितपणे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला यश येईल। सभासदांची जी मागणी आहे, सभासदांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीनं बँकेवरती प्रशासक येत्या काही दिवसात येईल असे आम्हाला आशा आहे। भाजपच्या वतीने आहे का तुमचा प्रश्न? बघा शेतकऱ्यांच्यासाठीचं हे विषय आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे आंदोलन नाही। आमची संघटना आहे हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती संघटना आणि रयत क्रांती संघटना, या दोन्ही संघटनांच्या वतीनं हे शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी हे आंदोलन आहे। हे कोणाला टार्गेट करण्यासाठी, कोणाला तरी नुसतं त्यांच्यावरती आरोप करण्यासाठीचं हे आंदोलन नाही। ही बँक अत्यंत आता सातारा बँक कशा पद्धतीने चालवतात बघा ना, शेजारी आपल्या बँक आहे। आता तुम्ही 400 पोरांची परत भरती काढताय, 25 लाख 30 लाखानं अनेक जणांचा ॲडव्हान्स घेतलं आहे ह्यातल्या डायरेक्टरांनी। 30-30, 40-40, 50-50 लोकांचा ॲडव्हान्स 2-2-3 विधानसभा आली का ॲडव्हान्स घेतात। विधानसभेची निवडणूक लागली का ॲडव्हान्स यांनी जमा करायला सुरू केले। अनेक लोक आमच्याकडे येतात, आमचा ॲडव्हान्स घेतलं आहे, आम्हाला नोकरीच नाही। तर असे सगळे विषय आहेत, तर हे कुठेतरी थांबले पाहिजेत, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। एक महत्त्वाचा हे बघा एमडी आणि वरिष्ठ अधिकारी ह्यात असल्याशिवाय असा घोटाळा होऊ शकत नाही आणि त्यामुळं 6-7 शाखामधलाच विषय पुढं आला आहे। जिल्ह्यात मला वाटते 216च्या वर शाखा आहेत। या सगळ्या शाखांचं ऑडिट झालं पाहिजे ना। इथं सरकारी पैसे किती आले, किती शेतकऱ्यांना ते पैसे गेले नाहीत। अरे सरकारचे पैसे आले तर तुम्ही ते डायरेक्ट सरकारकडे परत पाठवले पाहिजेत, नसेल तर शेतकऱ्याकडे दिले पाहिजेत। तुम्ही डायरेक्ट काढूनच खाताय। असे किती पैसे आतापर्यंत खाल्लेत या लोकांनी। यामध्ये संचालक मंडळ असल्याशिवाय, बँकेचे वरिष्ठ अधिकारी एमडी असल्याशिवाय कुठलाही शाखा मॅनेजर इतकं मोठं धाडस करणार नाही असं आमचं मत आहे। त्यामुळं पूर्ण 216 शाखांचं ऑडिट व्यवस्थितपणे लेखापरीक्षण झालं पाहिजे बऱ्याच दिवसापासून। हे बघा ह्या सगळ्यांचा मोडक्या जयंत पाटील आहे, त्यांच्या ताब्यात ही सत्ता आहे। आता जयंत पाटील वर जाऊन कुणाकुणाला काय काय म्हणत असतील, आश्वासन देत असतील, कुणाच्या पाया पडत असतील, ह्याच्यावरती मला माहिती नाही, काय मला सांगू ते कुणाला भेटत नसतील। आमची मागणी रास्त ही आहे, या बँकेवरती प्रशासक मंडळ आलं पाहिजे, चांगला प्रशासक आला पाहिजे आणि ही बँक वाचली पाहिजे। ह्या सगळ्या लोकांनी हे 88 चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झालं। हे काय मी नुसता आरोप करतोय म्हणून बोलतोय अशातला विषय नाही। हे जे मी मुद्दे तुम्हाला सांगितले किंवा काही मुद्दे मला सांगता आले नाहीत वेळेअभावी, तर हे सगळे मुद्दे चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहेत। या चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या मुद्द्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, संचालक मंडळावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, चेअरमनवरती, व्हाईस चेअरमनवरती, एमडीवरती, काही जबाबदार अधिकारी असतील तर त्यांच्यावरती, आणि त्यांच्याकडून सक्तीची वसुली झाली पाहिजे ना। हे बँकेचं नुकसान झालेलं आहे आणि ही बँक शेतकरी सभासदांची बँक असल्या कारणानं याच्यावरती कुणीही चुकीच्या पद्धतीनं काम करणं हे गैर आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं हित, सभासदांचं हित जर जोपासायचं असेल तर ह्या सगळ्या संचालक मंडळाकडून हे सगळे पैसे वसूल झाले पाहिजेत। नाही आता हे बघा हा सगळा मोठा विषय आहे आणि म्हणून आमचं सरकारकडे सुद्धा आमची मागणी हीच आहे की तात्काळ ही बँक आता दुसरा विषय काय आहे, या बँकेनं काय सांगितलं 203 कोटी रुपयाचा नफा झाला आहे। मुळात 203 कोटीचा नफाच झाला नाही, 173 कोटीचा नफा झाला आहे अशी माझ्याकडे माहिती आहे। हे कशासाठी तुम्ही लोकांना खोटं सांगताय, कशासाठी चुकीच्या पद्धतीनं एमडी असतील, बँक असेल, हे चुकीच्या मला काही अधिकारी भेटले की बाबा आम्ही या बँकेच्या विषयामध्ये लक्ष घालतोय, तर त्यांनी मला माहिती दिली की 203 कोटीचा जो नफा दाखवला आहे तो नफा प्रत्यक्षात 173 कोटीचा आहे। म्हणजे जवळपास हे किती पैसे चुकीच्या पद्धतीनं सांगतायत लोकांना बघा। मग असं चुकीच्या पद्धतीनं माहिती देणं, चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करणं हे कशासाठी करतं आहे, कागदोपत्री NPAतून बाहेर काढण्यासाठी हा सगळा उठाठेव हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे, तर हा सगळा बंद झाला पाहिजे।